इयत्ता 4थी, विषय मराठी, कविता 19वी. हे कोण गे आई. ही कविता भारत आंबे यांनी लिहिलेली आहे. कवितेतील मुलगा दुपारी नदीच्या शेजारी खेळायला जातो. झाडांच्या ओळीत, वेळूंच्या जाळीमध्ये दुपारी जांभळा अंधार पडला आहे. तेथे मोडक्या देवळावर पिंपळ आहे. त्या ठिकाणी कोण राहतो हे तो आईला विचारतो. चिंचेच्या झाडांच्या टोकांना, वडाच्या पारंब्यांना कोण ओढून हलवतो. कोण मोठ्याने शीळ वाजून पाखरांना लाजवत आहे. ती शीळ ऐकून वाळलेली सोनेरी पाने चौफेर गोलाकार नाचत आहे. झाडांच्या सावल्या नदीत थरथर कापताना मी पाहिल्या असून त्यांनी मी हाका मारताच कुणीतरी मला वाकुल्या केल्या, तर मला ऐकू आल्या. माझ्या मागे कुणीतरी आले. माझ्या छातीत धडधडायला लागले. धावत धावत मी तेथून पळून आलो. ऐका, म्हणा, वाचा. नदीच्या शेजारी, गडाच्या खिंडारी, झाडांच्या ओळीत, वेळूंच्या जाळीत, दिवसा दुपारी, जांभळी अंधारी, मोडके देऊळ, त्यावरी पिंपळ, कोण गे त्या ठाई, राहते गे आई. या ओळींचा अर्थ आहे, नदीच्या शेजारी ओसाड जागी, झाडांच्या ओळीत सोसाट्याचा वारा वाहतो. तो वारा किल्ल्याला अडवतो. त्यामुळे वेगवेगळ्या हालचाली होतात व आवाज येतात. ते न समजल्याने घाबरलेला एक छोटासा मुलगा आईला प्रश्न विचारतो. आई, मी जेव्हा खेळता खेळता नदीच्या शेजारी गेलो तेव्हा किल्ल्याच्या अरुंद रस्त्यात व झाडांच्या ओळीत, वेळूंच्या बनात भर दुपारी मला जांभळा अंधार दिसला. त्या ओसाड जागी मला वेगवेगळे आवाज ऐकू आले. मोडक्या देवळावर पिंपळाचे झाड आहे. त्या अंधारात आवाज येऊ लागले. झाडांच्या वेगवेगळ्या हालचाली झाल्या. त्या ठिकाणी कोण राहत असेल. चिंचांच्या शेंड्यांना, वडाच्या दाढ्यांना ओढूनी हलवी, कोण गे पालवी. कोण गे जोराने, मोठ्याने, शिळगे वाजवी, पाखरा लाजवी, सारखे किती वेळ, ऐकू ये ती शिळ. या ओळीचा अर्थ आहे, सोसाट्याचा वेगाचा वारा सर्व झाडांना हलवतो. पोकळ बांबूच्या वनातून वारा गेल्याने शीळ वाजते. हे न कळणारा मुलगा आईला विचारतो, आई, चिंचांच्या टोकांना आणि वडाच्या दाढ्यांना कोण वळून हलवतो. कोण आहे तो जो जोराने मोठ्याने शीळ वाजवतो. गोड शीळ देणारे पक्षी देखील लाजून जातील इतकी मोठ्याने तो शीळ वाजवतो. किती वेळ ती शीळ ऐकू येते. ती शीळ कोण वाजवतो. वाळली सोनेरी पाने गे चौफेरी, मंडळ धरोनी, नाचती ऐकोनी. किती मी पाहिले इतकेची देखिले, झाडांच्या सावल्या नदीत कापल्या, हाका मी मारिल्या, वाकोल्या ऐकिल्या. या ओळींचा अर्थ आहे, ती शीळ इतक्या मोठ्याने वाजत असते की ती शीळ ऐकून वाळलेली सोनेरी पाने गोलाकार होऊन सर्व बाजूने कितीदा तरी फिरत असतात. मी पाहिले आहे. घाबरून झाडांच्या सावल्या नदीत थरथर कापताना मी बघितल्या. मी जेव्हा कोण आहे म्हणून हाक मारली तर कुणीतरी मला वाकुल्या दाखवल्या. त्या मी ऐकल्या सुद्धा. उरात धडधडे, धावत आम्ही पडे, पळालो तेथून, कोण ये मागून. या ओळींचा अर्थ आहे, झाडांना हलवणारा, मोठमोठ्याने आवाज करणारा हा कोण असेल. तो माझ्या मागे आहे का. मी घाबरलो. तेथून वेगाने पळालो. भीतीने पळता मी पडलो. पुन्हा उठून धावलो. आई माझ्या मागे. कोण ग होता तो. शब्दार्थ. गडाची खिंडार,
किल्ल्याचा अरुंद रस्ता, ठाई ठिकाणी, वडाची दाढी, वडाच्या पारंब्या, ओढोनी ओढून, पाखरा पाखरांना पक्ष्यांना, चौफेरी सगळीकडे, मंडळ गोलाकार, इतके एवढे, देखिले पाहिले, सावल्या सावल्या, कापणे हलणे कंप पावणे थरथरणे, वाकोल्या ऐकिल्या, प्रतिध्वनी ऐकला, उरांत हृदयात, जाळीत गर्दीत, शीळ शिटी. खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा. प्रश्न पहिला, पाखरांसारखी शीळ कोण वाजवत आहे? उत्तर, पाखरांसारखी शीळ वेळू वाजवत आहे. कवी घाबरून का पळाला? उत्तर, कोणीतरी कवीच्या मागे धावत येत होते म्हणून कवी घाबरून पळाला. कवितेतील घडलेल्या सर्व घटना कोणामुळे घडल्या? उत्तर, सोसाट्याचा वारा वाहत असल्यामुळे कवितेतील सर्व घटना घडल्या आहेत. कवीने वाकुल्या केव्हा ऐकल्या? उत्तर, कवीने हाका मारल्यानंतर त्याला वाकुल्या ऐकू आल्या. कवी निघाला तेव्हा कोणती वेळ होती? उत्तर, कवी निघाला तेव्हा दुपारची वेळ होती. कवी कोणाच्या शेजारी गेला? उत्तर, कवी नदीच्या शेजारी गेला. कोणत्या झाडाचे शेंडे हलत होते? उत्तर, चिंचेच्या झाडाचे शेंडे हलत होते. वाळलेली पाने कवीला कोणत्या रंगाची दिसली? उत्तर, वाळलेली पाने कवीला सोनेरी रंगाची दिसली. मोडक्या देवळावर कोणते झाड होते? उत्तर, मोडक्या देवळावर पिंपळाचे झाड होते. मोडक्या देवळावर कोणते झाड होते? उत्तर, मोडक्या देवळावर पिंपळाचे झाड होते. वडांच्या दाढ्या म्हणजे काय? उत्तर, वडांच्या दाढ्या म्हणजे वडाच्या पारंब्या होय. पाने कशी पसरली आहेत? उत्तर, पाने चौफेर पसरली आहेत. पाने कशी नाचत आहेत? उत्तर, पाने गोलाकार नाचत आहेत. कवीने कोणाच्या सावल्या कुठे बघितल्या? उत्तर, कवीने झाडांच्या सावल्या नदीत बघितल्या. सावल्या काय करत होत्या? उत्तर, सावल्या भीतीने थरथरत होत्या. Yeah.